प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये जमलेल्या सर्व संतगणांना अभिवादन करतो। मंडळीचे वरिष्ठ पाळक रेव्हरंड सुधीर गायकवाड सर, सर्व पाळक वर्ग, मंडळीचे चर्च कमिटी आणि सर्व लहान थोर, आपल्या निमंत्रणाबद्दल, आपल्या प्रीतीबद्दल मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मनापासून तुमचे आभार मानतो। आज माझ्यासोबत माझी पत्नी आणि त्याचप्रमाणे पुष्कळचे प्रार्थना योद्धे, हितचिंतक आणि माझी मित्रमंडळी देखील या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे आणि पुष्कळजण ऐकत आहेत, ऐकणार आहेत। तुम्हा सर्वांचं प्रभू येशूच्या नावामध्ये या मंदिरामध्ये स्वागत करतो। आपण प्रेषितांची कृत्ये अध्याय 1 आणि वचन 15 पासून 25 पर्यंत वचनं ऐकलेली आहेत। त्यातली शेवटची 2 वचनं मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा वाचतो। प्रेषित अध्याय 1 वचन 24 आणि 25। हे सर्वांची हृदय जाणणाऱ्या सेवक पद व प्रेषित पद सोडून आपल्या जागी गेलेल्या यहुदाचे पद ज्याला मिळावे असा या दोघांपैकी तू कोण निवडलेला आहेस हे आम्हाला दाखव। आपलं प्रेषित पद आणि सेवक पद सोडून गेलेला यहुदा। तुमच्या लक्षात आलं असेल, आजचा संदेश कदाचित तुम्ही कधीही ऐकला नसेल अशा व्यक्तीवर आहे आणि त्या व्यक्तीचं नाव आहे यहुदा इस्करियोत। परमेश्वराच्या प्रीतीमध्ये स्वतःला झोकून देण्यास नकार देणारा व्यक्ती म्हणजे यहुदा इस्करियोत। आता यहुदा इस्करियोत म्हटलं की कदाचित आमच्या नजरेसमोर, आमच्या कल्पनेनं अशी एखादी व्यक्ती येत असावी, कदाचित लांब दाढी वाढलेला, दाढीचे खुरटं वाढलेला, करारी चेहरा, लाल बुंद डोळे, कदाचित काळा झगा घातलेला आणि एखाद्या नुक्कडवर, एखाद्या कोपऱ्यावर हातामध्ये बटवा किंवा पैशाची पिशवी असलेला आणि कुणाला तरी लुबाडण्यासाठी तयार असलेला मनुष्य, कदाचित यहुदा इस्करियोतचा असा चेहरा आपण कल्पना करत असाल। परत एकदा सांगतो, काळा झगा घातलेला, हातात पैशाचा बटवा घेतलेला, लाल बुंद डोळे असलेला, दाढी वाढलेला, अव्यवस्थित असा पोशाख, खुनशी, कोपऱ्यावर किंवा नुक्कडवर थांबलेला, लुबाडायला निघालेला। परंतु जेव्हा मी माझं पवित्र शास्त्र वाचतो ना, मला यहुदा इस्करियोत असा दिसत नाही बरं। जेव्हा मी माझं शास्त्र वाचतो आणि जेव्हा मी मंडळांमध्ये वावरतो, देवाच्या लोकांमध्ये वावरतो, त्यावेळेला मला यहुदा इस्करियोत हातामध्ये बायबल घेऊन जाणारा, दर रविवारी चर्चला उपस्थित असणारा, भजनाला, गाण्यांच्या कार्यक्रमाला जाणारा, प्रत्येक ग्रुप मीटिंगला, ऑनलाईन मीटिंगला हजर असणारा, बायबल स्टडीमध्ये असणारा, प्रार्थना सभेमध्ये उपस्थित असणारा असा यहुदा इस्करियोत मला दिसतो। आणि कदाचित आज यहुदा इस्करियोत या सभेमध्ये देखील असेल, कदाचित तो माझ्यामध्ये असेल, कदाचित तो तुमच्यामध्ये असेल। काय तुम्ही त्याला ओळखता का? आज आपण देवाचं वचन ऐकत असताना माझा विश्वास आहे की परमेश्वर देव आपण प्रार्थना केल्याप्रमाणे आपले डोळे उघडेल, आपले अंतचक्षु उघडेल, आपले अंतकरण मोकळे करेल आणि त्याच्या वचनाच्या प्रकाश झोतामध्ये आम्ही स्वतः म्हणू शकू, कारण त्याचं वचनाचा उजेड आमच्या अंतकरणात पोचल्यानंतर आम्ही त्याच्या समोर, त्याच्या सानिध्यात असताना असं आम्ही म्हणू शकू की प्रभूजी, मी तर नाही ना। जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांच्या बरोबर शेवटल्या भोजनाला बसला, ज्या रात्री त्याला धरून देण्यात आले, त्या रात्री त्याने भाकर घेतली, ती ईशोपकार करून ती मोडली आणि शिष्यांना देत म्हटले, घ्या का, तुमच्यासाठी मोडलं जात आहे, असं हे माझं शरीर आहे, जितक्यांदा तुम्ही हे खाता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा। हे येशू ख्रिस्ताने केलं। भोजन करीत असताना प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना म्हटलं, मी तुम्हाला खचित सांगतो, तुमच्यातला एक जण मला धरून देईल। वचन मत्त्याचं शुभवर्तमान 25वा अध्याय, 26वा अध्याय आणि 21-22 मध्ये वचन असं म्हणतं, तेव्हा ते फार खिन्न झाले। वचन 26,
तेव्हा ते फार खिन्न झाले. आणि नीट ऐका, आणि प्रत्येक जण त्याला विचारू लागला, प्रभूजी मी तर नाही ना? आणि असं विचारणाऱ्यामध्ये देवाच्या लोकांनो यहुदा इस्कारियोत देखील होता. आता जेव्हा परमेश्वर त्याच्या वचनाच्या द्वारे बोलतो तेव्हा तो आमच्याशी थेट आणि वैयक्तिक रीतीने बोलत असतो. आपण ते समजून घेऊन त्यावर कृती करणं हे आवश्यक आहे. परंतु मी मागे देखील या ठिकाणी ह्या मंदिरामध्ये सांगितलं होतं, कदाचित तुमच्यापैकी काही जणांना आठवत असेल, आम्ही संदेश आवडला की चर्च सुटल्यानंतर पाळक साहेबांना भेटतो. पाळक साहेब फार छान संदेश होता. आणि घरी गेल्यानंतर म्हणतो, आहो आजचा संदेश तुमच्यावरच होता, किंवा अगं तू आली नाही, आजचा संदेश तुझ्यावरच होता. देवाच्या लोकांनो, ऐकलेलं वचन जोपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये आम्ही विश्वास ठेवून स्वतःला लागू करून ते स्वीकारत नाही तोपर्यंत ते वचन आमच्या फायद्याचं ठरत नाही. एक उदाहरण देतो आणि सांगतो. अनुवादाच्या पुस्तकाच्या 44व्या अध्यायाच्या 10व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की परमेश्वराच्या प्रत्यक्ष परिचयाचा असा मोशे समान कोणी संदेष्टा अख्ख्या इस्रायलात आजवर झाला नाही. अनुवाद 34:10. पण त्याच मोशेने ज्या लोकांना लीड केलं त्या लोकांच्या बद्दल काय बायबल सांगतं हे देखील ऐका. इब्री लोकासपत्र 4था अध्याय आणि 2ऱ्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की आम्हाला जसं शुभवर्तमान सांगण्यात आलं तसंच त्यांना देखील सांगण्यात आलं होतं. पण ऐकलेलं वचन त्यांना लाभदायक झालं नाही, कारण त्यांचा ऐकणाऱ्यांमध्ये विश्वासाबरोबर संयोग झाला नव्हता. आणि म्हणून ऐकलेलं वचन जोपर्यंत तुम्ही विश्वासानं स्वीकारत नाही तोपर्यंत ते तुमच्या लाभाचं ठरत नाही. ह्या यहुदामध्ये चांगले गुण होते, विश्वास आणि चांगला विवेकभाव याची मात्र कमतरता होती. सांगतो तुम्हाला, एकदा एका स्मशानभूमीमधून एक मनुष्य चालला होता. किंबहुना त्या सिमेट्रीमधूनच त्याला पलीकडे जायचा रस्ता होता. आणि तर चाललेला असताना अचानक रोजचा रस्ता जरी असला तरी एक कबर दिसली आणि सुंदर सजवलेली आणि भली मोठी पाटी त्याच्यावर लिहिलेली होती. एपिटॉफ म्हणतात पण त्याला. आणि त्याच्यावर काही लिहिलेलं होतं. हा थबकला आणि वाचलं त्याने. ऐका काय लिहिलेलं होतं. त्यावर असं लिहिलं होतं की लक्षात ठेव मित्रा, येथून जाता जाता, लक्षात ठेव मित्रा, येथून जाता जाता जसा तू आहेस आता मीही होतो तसा. जसा मी आहे आता तूही होशील तसा. आणि म्हणून कर तर तयारी मरणाची आणि ये माझ्या मागे कसा. अरे बापरे, काय संदेश आहे. कोण माणूस कुठला आणि मला म्हणतो की माझ्या मागे ये. आता ह्याला काय करावं सुचेना. ते काळा दगड होता, जवळच काहीतरी मिळालं, चुन्याचा दगड खडूसारखा. त्याने पण आपल्या 2 ओळी त्यावर लिहिल्या. त्याने स्वतःच्या ओळी लिहिल्या, मागे तुझ्या येण्यास मी काही उत्सुक नाही, मागे तुझ्या येण्यास मी काही उत्सुक नाही, तू कुठे गेलास हेच जर मला समजत नाही. प्रियानो, आमची सुरुवात कितीही चांगली असली तरी शेवट चांगला होईलच याची खात्री देता येत नाही. आमची सुरुवात, लोकांची सुरुवात चांगली झाली पण शेवट जर वाईट झाला तर अत्यंत दुःख होतं. आणि म्हणून सुरुवात चांगली झाली तरी शेवट चांगला होईलच याची खात्री नाही. कारण तारवात पाणी शिरायला लागल्यानंतर ते कधीही बुडू शकतं. जुन्या करारातल्या 1-2 राजांची तुम्हाला उदाहरणं सांगतो आणि मग पुढे जाऊया. जुन्या करारामध्ये इस्रायलाचा राजा एक होता, आसा नावाचा. आसा, ज्याच्याविषयी आम्ही दुसऱ्या इतिहासमध्ये वाचतो. दुसरा इतिहास 14:2 मध्ये असं लिहिलेलं आहे की आसा राजाने आपला देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने जे चांगले व नीट ते केले. किती छान ना, सुरुवात चांगली झाली. आसा राजाची सुरुवात फार चांगली झाली. पण शेवटी ज्या वेळेला त्याला दुखणं आलं ना त्यावेळेला तो परमेश्वराला शरण गेला नाही. बरं,
दुसरे इतिहास 16वा अध्याय आणि 12व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, आसाच्या पायांना त्याच्या कारकिर्दीच्या 39व्या वर्षी व्याधी झाला आणि तो व्याधी बराच वाढला, तथापि त्या रोगात तो परमेश्वराला शरण न जाता वैद्यांना शरण गेला. खूप वेळेला वाचा बरं का हे वाक्य. परमेश्वराला शरण न जाता, परत एकदा, परमेश्वराला शरण न जाता वैद्यांना शरण गेला. सुरुवात चांगली झाली होती, शेवट चांगली नाही झालं त्याचा. आणखी एक राजा होता उज्जिया नावाचा. दुसरे इतिहास 26व्या अध्यायामध्ये त्याच्याविषयी लिहिलंय 4थ्या वचनामध्ये. 2 इतिहास 26:4 मध्ये उज्जिया त्याचा बाप अमस्या ह्याच्या एकंदर वागणुकीस अनुसरून परमेश्वराच्या दृष्टीने जे चांगले आणि जे नीट ते करे. पण पुढं काय झालं माहिती आहे का? दुसरा इतिहास 26वा अध्याय आणि 16व्या वचनामध्ये सांगितलंय, तो समर्थ झाला तेव्हा, जेव्हा पॉवर आला ना, तो समर्थ झाला तेव्हा त्याचे हृदय उन्मत्त होऊन तो बिघडला. खूप चान्सेस असतात, सगळं काय आलं, सगळं काय मिळालं की. तो समर्थ झाला तेव्हा उन्मत्त होऊन तो बिघडला आणि आपला देव परमेश्वर ह्याच्या आज्ञेचे त्याने उल्लंघन केले. परिणाम काय झाला? 2 इतिहास 26-21 मध्ये उज्जिया राजा अमरण कोडी राहिला. तो कोडी असल्यामुळे एका घरात निराळा राहत असे. त्याला परमेश्वराचे मंदिर वर्ज्य झाले. आणि पुढे वचन 23 जर तुम्ही वाचलं तर तो कोडी होता म्हणून राजांच्या खाजगी स्मशानभूमीत त्याला मूठ माती दिली. सांगण्याचा उद्देश काय? सुरुवात चांगली झाली म्हणून शेवट चांगला होईलच याची खात्री देता येत नाही. समजून घ्या. प्रेषित 1:25 मध्ये आपण वाचलं की आपले प्रेषित पद आणि सेवक पद, किंबहुना आपले सेवक पद व प्रेषित पद सोडून यहुदा आपल्या जागी गेला. बघा, यहुदा इस्करियोत सेवक होता, यहुदा इस्करियोत प्रेषित होता, परंतु ते त्याने सोडलं आणि आपल्या जागी गेला. कुठली जागा पाहूया आपण. त्या ठिकाणी जाण्यासाठी यहुदाचे 3 निर्णय कारणीभूत ठरले आणि आज मी तुमच्या समोर यहुदाचे ते 3 निर्णय मांडत आहे. लक्षपूर्वक ऐका. यहुदा इस्करियोतने घेतलेला पहिला निर्णय, आणि तो म्हणजे यहुदाने येशू ख्रिस्ताचा शिष्य होण्याचा निर्णय घेतला. मत्ते 10वा अध्याय 1 ते 4 किंवा लूकाचं शुभवर्तमान 3रा अध्याय 13 ते 19 जर आपण वाचलं तर त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताने शिष्यांची नेमणूक केल्याचं सांगितलेलं आहे. 12 शिष्यांची नेमणूक. आणि आपण पाहतो की जेव्हा जेव्हा प्रभू येशू ख्रिस्तानं काही केलं, महत्त्वाचं कार्य केलं, त्या वेळेला त्याच्या आधी त्याने प्रार्थना केलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थना करत असे आणि माझी खात्री आहे की आपल्या 12 शिष्यांची निवड करण्याआधी आमच्या प्रभूने नक्कीच प्रार्थना केलेली असणार. मग येशूनं जर प्रार्थना केलेली होती तर यहुदा इस्करियोतची निवड करण्याची चूक कशी काय झाली? देवाच्या लोकांनो, ही चूक नव्हती तर ही देवाची कृपा होती. ऐका, येशूनं यहुदाला शिष्य होण्याची बळजबरी केली नव्हती. त्याने त्याची कॉलर किंवा त्याचा गळा पकडला नव्हता. येशूच्या मागे जाण्याचा निर्णय यहुदा इस्करियोतचा स्वतःचा निर्णय होता. आपण असं कुठंच वाचत नाही की येशूने त्याला पकडलं आणि म्हटलं माझ्या मागे आलाच पाहिजेस, माझ्या मागे आलास तरच मी तुला ह्या गोष्टी देईल. नाही, त्याने सर्व शिष्यांना सारखीच साथ घातली, सारखीच हाक दिली. त्यानं पेत्राला म्हटलं माझ्या मागे ये, त्यानं याकोबाला म्हटलं माझ्या मागे ये, त्यानं योहानाला म्हटलं माझ्या मागे ये, त्यानं फिलिप्पाला काय, त्यानं बर्थलमैला म्हटलं, त्याने मत्त्याला म्हटलं माझ्या मागे ये. तसंच त्याने म्हटलं यहुदा इस्करियोत माझ्या मागे ये. आणि म्हणून येशूच्या मागे जाण्याचा यहुदा इस्करियोतचा निर्णय हा स्वतःचा निर्णय होता. आपल्यापैकी पुष्कळांनी आजपासून काही दिवस, काही महिने, काही वर्ष आधी असा निर्णय घेतलेला असेल आणि तो निर्णय तुम्ही स्वतः घेतला होता. तुम्हाला कोणी बळजबरी केली नव्हती.
तुम्ही स्वतः म्हटलात, आय हॅव डिसाइडेड टू फॉलो जीसस, नो टर्निंग बॅक, मागं फिरणं नाही. पण यहूदा इस्करियोत काय झालं? शेवटपर्यंत त्या निर्णयाशी तो प्रामाणिक आणि टिकून राहिला काय? इतर शिष्याप्रमाणे त्याला देखील सामर्थ्य दिलेलं गेलेलं होतं. इतर शिष्याप्रमाणे तो देखील अभिषिक्त होता. इतर 11 शिष्याप्रमाणे त्याची पण निवड करण्यात आली होती. मग कधी कधी प्रश्न पडतो की प्रभू, असं हे सगळं तुला माहीत असताना देखील तू यहूदाची निवड का करावीस? प्रियांनो ऐका, या ठिकाणी आपल्याला आपल्या देवाची अपार करुणा दिसून येते. प्रभूने यहूदा इस्करियोतमध्ये काहीतरी पाहिलं. ह्याच्यामधून आपण काहीतरी चांगलं करू शकतो ही प्रभूला खात्री होती. पहा ना, जर आम्ही 2 तिमोथेय याचा 2 अध्याय आणि वचन 20 मध्ये पाहिलं तर त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, 2 तिमोथेय 2:20, की मोठ्या घरात केवळ सोन्याची व रुप्याची पात्रे असतात असं नाही, तर लाकडाची व मातीचीही असतात. त्यापैकी कित्येकांचा उपयोग मान्यतेच्या कार्यासाठी होतो आणि काहींचा हलक्या कार्यासाठी होतो. विचार करा, तुमचा उपयोग देवराज्यामध्ये कसा होत आहे हे तुम्हाला माहीत आहे. तुम्हाला चांगलं माहीत आहे, मला माहीत नाही. आपण मान्यतेच्या कार्याचे पात्र आहोत, हलक्या कार्याचे पात्र आहोत की काहीच नाही आहोत हे प्रत्येकाला चांगलं माहिती आहे. आज आपण प्रभूच्या सान्निध्यामध्ये आहोत. आपण प्रामाणिक राहू, त्याच्याशी पारदर्शक राहू आणि त्याला सांगू, होय प्रभू, मी तुझ्या मागे चालण्याचा निर्णय घेतला होता, मी तुझा शिष्य बनण्याचा निर्णय घेतला होता, बर काहीतरी झालं. ह्या यहूदा इस्करियोतचा पहिला निर्णय, प्रभू येशूच्या मागे जाण्याचा, प्रभूचा शिष्य होण्याचा निर्णय चांगला निर्णय होता, गुड. ह्या यहूदा इस्करियोतचा दुसरा निर्णय पहा. यहूदा इस्करियोतचा दुसरा निर्णय म्हणजे त्याने येशूला धरून देण्याचा निर्णय घेतला. मत्ते 26 जेव्हा आम्ही वाचतो 14, 15, 16 मध्ये त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, मत्ते 26 वचन 14, 15, 16, की तेव्हा यहूदा इस्करियोत नावाच्या 12 जणातील एकाने मुख्य याजकाकडे जाऊन म्हटले, मी त्याला धरून दिले तर तुम्ही मला काय द्याल? त्यांनी त्याला 30 रुपये तोलून दिले. नीट ऐका पुढे. तेव्हापासून तो त्याला धरून देण्याची संधी पाहू लागला. वचन 16, तेव्हापासून तो त्याला धरून देण्याची संधी पाहू लागला. यहूदा इस्करियोतचा दुसरा निर्णय येशूला धरून देण्याचा निर्णय. आणि 16व्या वचनाची सुरुवात कधीच विसरू नका. तेव्हापासून तो त्याला धरून देण्याची संधी पाहू लागला. आता तेव्हापासून म्हणजे काय? वचन 16, तेव्हापासून तो त्याला धरून देण्याची संधी पाहू लागला. यहूदा इस्करियोतचा दुसरा निर्णय, येशूला धरून देण्याचा निर्णय. ऐका, कोणतंही झाड एका रात्रीतून पडत नाही. कोणताही पूल एका रात्रीतून अचानक कोसळत नाही. कोणत्याही मंडळीची पडझड एका रात्रीतून होत नाही, किंवा कोणताही माणूस अचानक एका रात्रीतून वाया जात नाही. कोणतंही घर एका रात्रीतून उद्ध्वस्त होत नाही. देवाच्या लोकांनो, कीड ही हळूहळू लागते, गळती हळूहळू लागते. यहूदा इस्करियोत, तू एका रात्रीतून येशूला धरून देणारा झालेला नाहीयेस. तेव्हापासून म्हणजे व्यवहार ठरल्यापासून, अचानक नाही. ह्या यहूदा इस्करियोतच्या जीवनातले खास करून 3 टप्पे पहा, फार महत्वाचा आहे. पहिला टप्पा म्हणजे यहूदाचा ढोंगीपणा. यहूदाचा
ढोंगीपणा. मी सुरुवातीलाच सांगितलं आम्हाला शोधायचंय यहूदा कुठे आहे. मत्ती 26 अध्याय आणि 21 वचनमध्ये येशू म्हणाला की मी तुम्हाला खचित सांगतो तुमच्यातला एक जण मला धरून देणार आहे. पुढे वचन 22 मध्ये लिहिलंय की तेव्हा त्यांच्यातील प्रत्येक जण त्याला विचारू लागला, त्याला म्हणजे येशूला. तेव्हा त्यांच्यातला प्रत्येक जण त्याला विचारू लागला, प्रभूजी मी तर नाही ना. मी विचार करतो त्यांच्या ठिकाणी आम्ही जर असतो तर आमची नजर स्वतःकडे कधीच गेली नसती. आम्ही म्हटलं असतं हां बहुतेक तोच किंवा तेच बरं का. आमची नजर दुसऱ्यांकडे जाते. ख्रिस्त शिष्यांचं बोलणं पहा, प्रभूजी मी तर नाही ना. आणि त्यातल्या त्यात यहूदा देखील विचारू लागला, प्रभूजी मी तर नाही ना. ढोंग पहा. वास्तविक पाहता येशूला कोण धरून देणार आहे हे फक्त दोघांना माहित होतं. एक म्हणजे सर्वांचं हृदय जाणणारा प्रभू येशू ख्रिस्ताला, आणि दुसरं म्हणजे स्वतः यहूदा इस्करियोत याला. परंतु त्याचं ढोंग पहा. आता ह्या यहूदाने काही गोष्टी केल्या त्या मी तुमच्या समोर मांडतो. पहिलं म्हणजे यहूदाने चांगल्या गोष्टी केल्या, यहूदाने योग्य गोष्टी केल्या बरं का. म्हणजे यहूदा इस्करियोत हा येशूला धरून देणार आहे याची कुणाला शंका पण आली नसेल. प्रेयर मीटिंगला जायचं, त्यांच्या सगळ्या कार्यामध्ये सहभागी असायचा. जिथं जिथं येशू गेला तिथं तिथं यहूदा असायचा. यहूदा सेवेसाठी सुवार्थ कार्यासाठी गेला. जेव्हा येशू ख्रिस्ताने दोघांना पाठवलं यहूदा देखील त्याच्यामध्ये होता. जेव्हा पेत्राच्या सासूला येशूनं बरं केलं तेव्हा देखील यहूदा तिथं हजर होता. यहूदा इस्करियोत कसा काय असू शकतो. प्रभू आम्ही त्याला तर सभेमध्ये पाहिलं, तू 5,000 भोजन दिलं त्यावेळेला प्रभू तो तिथं होता. तो असं कसं करू शकतो. प्रभू तू पेत्राच्या सासूला बरं केलं तेव्हा तो तिथं होता. अशक्य आहे प्रभू. यहूदा इस्करियोतने चांगल्या गोष्टी केल्या. त्याने फक्त चांगल्या गोष्टीच केल्या एवढं नाही, आणखी दुसरी गोष्ट केली. तो चांगल्या लोकांच्या बरोबर असायचा बरं का, योग्य लोकांच्या बरोबर. तो येशूच्या बरोबर होता. तो वधस्तंभावर टांगले गेलेले जे चोर लोक आहेत ना दोघं, त्या चोरांबरोबरचा नव्हता तो. तो पेत्रा बरोबर होता, तो याकोबाच्या बरोबर होता, तो योहानाच्या बरोबर होता, तो मत्त्याच्या बरोबर होता. यहूदा असं करू शकतो याच्यावर आमचा विश्वासच बसत नाही. ऐका देवाच्या लोकांना, मी केवळ योग्य गोष्टी करतो म्हणून किंवा मी केवळ योग्य लोकांच्या बरोबर त्यांच्या संगतीत असतो म्हणून केवळ एवढ्यानेच जिवंत देवाबरोबरचे माझे संबंध चांगले असतीलच असं नाही. परमेश्वर म्हणत आहे यहूदा तू चांगलं ढोंग करतोस. यहूदा, कारण त्या यहूदाने चांगल्या गोष्टी केल्या, योग्य गोष्टी केल्या, योग्य लोकांच्या मध्ये त्याची उठबस असायची. तिसरी गोष्ट, यहूदा योग्य तेच बोलत होता बरं का. आमची भाषा, मला जेव्हा आम्ही योहानाच्या शुभवर्तमानाच्या 12व्या अध्यायात वचन 3, 4, 5, 6 मध्ये पाहतो, बायबल आम्हाला सांगतं की मरियेनं मौल्यवान सुगंधी द्रव्य येशूच्या पायाला लावले. तेव्हा यहूदा इस्करियोत तिथं उभा होता. तो काय म्हटलं माहिती आहे का, हे सुगंधी द्रव्य किंवा हे सुगंधी तेल 300 रुपयांना विकून ते गरिबांना का दिलं नाही. चांगला बोलत होता, गरिबांची काळजी. हे सुगंधी तेल 300 रुपयांना विकून गरिबांना का दिलं नाही. यहूदाची गरिबाविषयीची कळकळ पहा. आजच्या दिवसात जर मी म्हणतो यहूदा असता आणि असं त्याने सांगितलं असताना तर त्या यहूदाची नेमणूक एखाद्या मोठ्या मेगा चर्चच्या फायनान्स कमिटीचं चेअरमन म्हणून झाली असते. पण यहूदा तू फसवा आहेस रे. तुला गरिबांची काळजी आहे म्हणून तू हे म्हणत नाही. तुझ्या अंगी पाप आहे यहूदा. तू खऱ्या अर्थाने ईश्वर विश्वास ठेवून नाहीस तर तुझं लक्ष त्या धनावर आहे, त्या पेटीतल्या पैशावर आहे. देवाच्या लोकांना ऐका,
माझ्या प्रार्थनेमध्ये फार सुंदर शब्दाची गुंफण असली, माझ्या प्रार्थनेमुळं लोक अगदी भावनिक होऊन ओक्साबक्षी रडत असतील, माझ्या बोलण्यानं लोकांच्या अंतःकरणाला चुटपुट लागत असेल, ते विव्हळ होत असतील, पण जर माझा विवेकभाव चांगला नसेल तर प्रभू म्हणत आहे, ढोंग करू नकोस, ढोंग करू नकोस. वायरचे टेलिफोन होते, त्या काळातली गोष्ट आहे. वायरचे फोन ऑफिसमध्ये, घरामध्ये. एकदा एका माणसाचे बिझनेस होता, बिझनेस चांगला होता म्हणून त्यांनी येरवड्यातलं आपलं छोटंसं ऑफिस विकून हिंजवडीला मोठं ऑफिस घेतलं. आणि त्या ऑफिसमध्ये शिफ्टिंग चालू होतं, सगळं सामान वगैरे घेऊन जाण्यासाठी. आणि शिफ्टिंग चालू असताना लोक ये जा चालू होते. परंतु आधी याचं चेंबर बनवलं, त्याची खुर्ची वगैरे रेडी झाली. परंतु ह्या माणसाची सवय समोरच्यावर खोटं इम्प्रेशन पाडायचं, ढोंग करायचं. आणि मग असंच एक माणूस त्याला भेटायला आला. कोणीतरी सांगितल्याबरोबर याने आपलं पोझिशन घेतली, आपल्या खुर्चीवर बसला. मग हा फोन उचलला. नाही मी आता जून 2025-26 पर्यंत अजिबात फ्री नाही आहे आणि मला तुम्ही आता परत कॉल करून सारखा त्रास देऊ नका. मग त्यानंतर इकडचा फोन उचलला. नाही मला आता खूप बिझी आहे, मला पुढच्या आठवड्यात लंडनला जायचं आहे, 3 महिन्यानंतर मी परत येणार आहे वगैरे 15-20 मिनटं बोलत राहिला. त्या माणसाला हातानेच खुणवलं, बस म्हणून. तो माणूस बसला. आणि हे 15-20 मिनटं चांगलं चालल्यानंतर मग पाणी वगैरे पिऊन सगळं व्यवस्थित, बिझी आहे ना. आणि मग त्या माणसाला म्हटलं, बोला काय काम आहे तुमचं? तो म्हटलं, साहेब माझं काय काम नाही आहे, मी ते टेलिफोन खात्यामधून आले तुमचा फोन जोडायला. भावांनो बहिणींनो ऐका, आम्ही मुखवटा घालून फिरू नये. आज ख्रिस्ती जगतामध्ये आम्ही वावरतो तेव्हा फार वाईट वाटतं आम्हाला. तुम्ही कसे आहात हे कदाचित तुमच्या कुटुंबियांना माहीत नसेल, तुमच्या आईवडिलांना माहीत नसेल, तुमच्या भावा बहिणीला माहीत नसेल, तुमच्या पत्नीला किंवा पतीला माहीत नसेल, तुमच्या पालकाला, तुमच्या सहकाऱ्यांना माहीत नसेल. परंतु एक जण आहे जो सर्वांची हृदय जाणतो. त्याच्यासमोर तुम्ही ढोंग करू शकत नाही. त्या प्रभूला सांगा, प्रभू आज माझ्या भावाला, माझ्या बहिणीला किंवा इतर कोणाला नाही तर मला आज पुन्हा समर्पणाची गरज आहे प्रभू. या यहुदाच्या जीवनातला पतनाचा पहिला टप्पा त्याचं ढोंग होतं. दुसरा टप्पा स्वतःचा बचाव करायचा, डिफेंडिंग हिमसेल्फ. स्वतःचा बचाव. जेव्हा येशूने म्हटलं तुमच्यातला एक जण मला धरून देईल, मत्ते 26-25 मध्ये बायबल आम्हाला सांगते, तेव्हा त्याला धरून देणारा यहुदा इस्कारियोत याने देखील विचारले, गुरुजी मी तर नाही ना. म्हणजे त्याला माहीत आहे, तरी पण वर करणी लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी. आणि त्याला एवढं माहीत नव्हतं का, प्रभूला पण माहीत आहे, परंतु स्वतःचं इब्रत सांभाळण्यासाठी, लोकांना दाखवण्यासाठी, गुरुजी मी तर नाही ना. यहुदाला सुधारण्याच्या अनेक संधी प्रभूने दिल्या. प्रभू प्रत्येक वेळी यहुदाला त्याची आठवण करून देत होता, तुमच्यातील एक जण मला धरून देणार आहे, तुमच्यातील एक जण मला धरून देणार आहे, तुमच्यातील एक जण मला धरून देणार. परंतु त्याच्याकडे यहुदाने तो मी नव्हेच जणू काय अशा आविर्भावामध्ये दुर्लक्ष केलं. स्वतःचा बचाव यहुदा करत राहिला. देवाच्या लोकांना, माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो ऐका, जेव्हा परमेश्वर देव अशा संदेशाच्या द्वारे तुमच्या अंतःकरणाला चुटपुट लावतो, जेव्हा परमेश्वर वचनाच्या द्वारे अशा संदेशामधून तुमच्याशी बोलतो आणि तुम्हाला समजून येतं की माझं तारू परमेश्वरापासून भटकत आहे, भरकटत चाललं आहे, तेव्हा आम्ही आणखी ढोंग करत बसण्यात काही अर्थ नाही. आम्ही देवाचं वचन ऐकत असताना जर परमेश्वर देव आमच्याशी स्पष्ट बोलत आहे तर आम्ही म्हणावं, होय प्रभू मीच तो आहे आणि मीच ती आहे. प्रभू यहुदाला पुन्हा पुन्हा आठवण करून देत होता. आज आमच्या अंतःकरणामध्ये तीच तो आठवण करून देत असेल, पण यहुदाने मानलं नाही आणि म्हणून तो आपल्या जागी गेला. आज प्रभू आपल्याला आठवण करून देत आहे, माझ्या मुला, माझ्या मुली, माझ्यापासून दूर जात आहेस,
आणि तसं जर असेल तर आपण म्हणावं, होय प्रभू, मीच तो आहे, मीच तो आहे. आणि जर आम्ही त्याच्यापासून दूर जात आहे तर आम्ही त्या गोष्टीकडे लक्ष लावावं आणि म्हणावं, प्रभूजी माझं तू सहाय्य कर. आम्ही त्याला समर्पण करावं, कारण तो अजूनही आम्हाला संधी देऊ इच्छितो. त्याला आम्ही विचारावं, प्रभू असं कोणतं पाप आहे, आज असं कोणतं पाप आहे की ज्याची परमेश्वर तुम्हाला आठवण करून देत आहे. कोणी जर म्हणत असेल देव माझ्याशी बोलत नाही, तर त्याने फक्त 1 सेकंदासाठी 1 मिनिटासाठी डोळे बंद करून स्वतः प्रभूला विचारावं, प्रभू माझ्या जीवनातली कोणती गोष्ट तुला आवडत नाही. खात्रीनं सांगतो, देव तुम्हाला ती सांगणार म्हणजे सांगणार. ऐकायचं की नाही ऐकायचं, की स्वतःचाच बचाव करायचा, हे मात्र आपल्याकडे आहे. परमेश्वर ते तुम्हाला जर पाप दाखवत आहे, पण तुम्ही मात्र म्हणत आहात, नाही प्रभू तो माझा कमकुवतपणा आहे, प्रभू माझं विकनेस आहे ते. किंवा तुम्ही म्हणत असाल, प्रभू हे तर सगळेच करतात म्हणून मी पण करते, मी पण करतो. देवाच्या लेकरांनो ऐका, प्रभू म्हणत आहे हे पाप आहे आणि पाप ते पापच आहे. जर तुम्ही गणनाचं पुस्तक 32वा अध्याय आणि वचन 23 जर वाचाल, गणना 32-23, तर त्यामध्ये लिहिलेलं आहे की तुमचे पाप तुम्हाला भोवेल, तुमचे पाप तुम्हाला भोवेल. एका शहरामध्ये एका रस्त्याचं उद्घाटन होतं, नवीन रस्ता, नवीन वर्षाच्या दिवशी. आणि तिथल्या स्थानिक सरकारने ठरवलं होतं की त्या रस्त्यावरून जाणाऱ्या 100व्या गाडीला विशेष बक्षीस द्यायचं. आणि सकाळी 7 वाजता तिथं गर्दी झाली, त्यांनी फीत कापली आणि गाड्या चालू राहिल्या. पहिली गाडी, दुसरी गाडी, 50वी गाडी, 60वी, 70वी, 98, 99, 100व्या गाडीला थांबवलं. ऐका बरं. आणि मग 100व्या गाडीला थांबवलं. लगेच तिथं पोलीस कमिशनर आले, त्यांनी गाडीची काच वाजवली. गाडी चालवणाऱ्या माणसाने काच खाली केली, त्याला सांगितलं, कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन तुमचं, ह्या पुलावरून ह्या रस्त्यावरून जाणारी तुमची 100वी गाडी, आज तुम्हाला बक्षीस मिळत आहे 10,000चं बक्षीस. साहेब फार खुश झाले. आणि तेवढ्यात मग ते रिपोर्टर असतात ना, असं घेऊन लगेच समोर, सर 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 अभिनंदन अभिनंदन, सर तुम्ही 10,000 रुपयाचं काय करणार. सर पटकन म्हटले, सगळ्यात पहिलं मी ड्रायव्हिंग लायसन काढणार आहे. त्याचं काही लक्षात नाही. आता शेजारी मॅडम बसलेल्या होत्या आणि बऱ्याच वेळेला मॅडमचं असं समज असतं, यांना काही कळत नाही, तसं त्या पटकन म्हटलं, अहो साहेब यांचं काय ऐकू नका. म्हणजे नाही, त्यांनी घेतली ना तर असंच काहीतरी बोलतात. दुसरा गुन्हा. आता पाठीमागं आजोबा बसले होते, आजोबांना लक्षात येईना. आजोबांनी बघितलं पोलीस लोक आहेत, गर्दी आहेत, अडवले आपल्या मुलाला. पटकन म्हटले, तरी बाबा तुला म्हणत होतो चोरीच्या गाडीतून आपल्याला जास्त लांब जाता येणार नाही. तुमचं पाप तुम्हाला धरून देईल. तुम्ही रविवार मागून रविवारी चर्चला येत असाल, परंतु जोपर्यंत तुम्ही प्रभू समोर येऊन आपल्या पापांची क्षमा मागत नाही, आपल्या स्वतःच्या मार्गापासून फिरून आपलं जीवन प्रभूला परत समर्पित करत नाही, तोपर्यंत लक्षात घ्या तुम्ही फुटलेल्या तारवामध्ये आहात. संत पौल रोम इथल्या मंडळीला रोमकरास पत्राच्या 12व्या अध्यायाच्या 1ल्या वचनामध्ये म्हणतो की बंधुजन हो, म्हणून बंधुजन हो, मी देवाच्या करुणामुळे तुम्हाला विनवतो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पित करा. जिवंत, पवित्र, देवाला ॲक्सेप्टेबल, ग्रहणीय म्हणून समर्पित करा. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. देवाच्या लोकांना, तुमची आध्यात्मिक सेवा काय आहे तर तुमचं शरीर जे आहे जिवंत, ग्रहणीय आणि देवाला मान्य असं त्याला अर्पण करायचं, ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. आणि म्हणून तो म्हणतो, पुढे म्हणतो की ह्या युगाबरोबर तुम्ही समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचं रूपांतर होऊ द्या. आता गंमत आहे बरं का बरीचशी, देवाच्या वचनामध्ये तुम्हाला सांगितलंय
आपल्या मनाच्या नवीकरणानं स्वतःचं रूपांतर होऊ द्या. पण पुष्कळ वेळेला त्याच्याकडे आम्ही लक्ष न देता आम्हीच देवाला सांगतो, मन को मेरे बदल दे. त्यांनी तुम्हाला सांगितलं. म्हणजे हे कसं झालं माहिती आहे का, तुमच्यामधले काही मुलं मुली IT क्षेत्रामध्ये कामाला असतील, तुम्हाला बॉसने असाइनमेंट दिलं, टीम लीडरने असाइनमेंट दिलं आणि तुम्ही दररोज त्याला जाऊन म्हणायचं हे कर. म्हणून बंधुजन हो, मी देवाच्या करुणामुळे तुम्हाला विनवतो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व ग्रहणीय, देवाला ग्रहणीय अशी समर्पित करावीत. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. म्हणजे यहुदा, तू ढोंग करणं थांबव, स्वतःचा बचाव करणं थांबव आणि येशूला समर्पित हो. ह्या यहुदाच्या पतनाचा तिसरा टप्पा, तो यहुदा येशूविषयी बेफिकीर राहिला. योहान 13:21 मध्ये आम्हाला सांगितलं आहे की असे बोलल्यावर येशू आत्म्यात विव्हळ झाला व निश्चित अर्थाने म्हणाला की मी तुम्हाला खचित खचित सांगतो, तुमच्यापैकी एक जण मला धरून देईल. म्हणजे या धरून देणाऱ्याने पक्क ठरवलं होतं. येशू आत्म्यामध्ये विव्हळ झाला आणि निश्चित अर्थाने म्हणतो, असं म्हणतो, खचित खचित सांगतो. पण ह्या माणसाने प्रभूच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही, दुर्लक्ष केलं, बेफिकीर राहिला. आपल्या अपार करुणेमुळे यहुदा बदलावा अशी प्रभूची इच्छा होती आणि म्हणून बायबल सांगतं की येशू आत्म्यामध्ये व्याकुळ झाला. तरी देखील यहुदानं येशूकडे दुर्लक्ष केलं. येशूच्या बोलण्याविषयी तो बेफिकीर राहिला. कदाचित तुम्ही म्हणत असाल, मी कुठे बेफिकीर आहे? परंतु प्रियानो, आपल्या जीवनातल्या काही गोष्टींकडे पहा. काही आत्मिक गोष्टी चालल्या असतील तर पहिला येत होता तसा आता मला इंटरेस्ट येत नाही. काही वेळेला म्हणून पण दाखवता, पहिलं मी जायचो, पहिले मी जायचे, आता नाही. पहिलं करायचं 3-3 तास प्रार्थना रात्रभर, आता नाही वाटत. देवाचं वचन वाचायला इंटरेस्ट येत नाही, चर्चला जायची इच्छा होत नाही. बायबलचा अभ्यास म्हणजे स्वतःचा वैयक्तिक वचन वाचणं, मेडिटेशन लांबच राहिलं. आज सायंकाळी तुम्ही इथं बसलेला असताना तुम्ही म्हणत आहात का, हो ना, माझ्या बाबतीत पण असंच झालंय, असंच घडत आहे. आणि तसं असेल तर देवाच्या लेकरांनो, देव आज तुमच्याशी थेट बोलत आहे. परंतु तरीही तुम्हाला प्रभूचं ऐकावंसं वाटत नसेल तर ही हळूहळू प्रभूला नाकारण्याची चिन्ह आहेत. म्हणजे तुमच्या तारवाला छिद्र पडत आहेत, गळती हळूहळू लागते. वेळीच उपयोग केला नाही तर हे तारू बुडू शकतं. सुरुवात कितीही चांगली झाली असली तर शेवट चांगला होईलच याची खात्री देता येत नाही. म्हणूनच मी ते तुम्हाला सुरुवातीला सांगितलं. काळजी घ्या, आपलं तारू बुडण्याच्या बेतात आहे का विचार करा. प्रभूने कडक शब्द वापरून यहुदाला आपली नाराजी दाखवली आणि प्रभूने सर्वतोपरी प्रयत्न केला. योहान 6:70 मध्ये तर प्रभू म्हणतो, तुम्हा 12 जणांना मी निवडून घेतला आहे ना, तरी तुमच्यातला एक जण शैतान आहे. अजून किती प्रयत्न करावा प्रभूने. होय, यहुदा येशूचा शिष्य होता. त्याच्या पतनाचे 3 टप्पे म्हणजे यहुदाचं ढोंग, यहुदा स्वतःचा बचाव करीत राहिला आणि यहुदा स्वतःविषयी बेफिकीर होता, येशूविषयी बेफिकीर होता. मग याचा परिणाम काय झाला हे जर तुम्ही पाहिलं तर लुकाचं शुभवर्तमान 22वा अध्याय 3ऱ्या वचनामध्ये आपण वाचतो की तेव्हा 12तील एक जो यहुदा, ज्याला इस्कारियोत म्हणत, त्याच्यामध्ये शैतान शिरला. थेट वाक्य आहे बायबलमध्ये. तेव्हा 12 जणातील एक जो यहुदा इस्कारियोत, त्याच्यामध्ये शैतान शिरला. म्हणजे काय माहिती आहे का, म्हणजे शैतानाला शिरकाव होण्यासाठी यहुदाचं जीवन अनुकूल होतं. लक्षात घ्या, शैतान कधीच कुणावर बळजबरी करणार नाही, कधीच तो बळजबरी करत नाही. शैतानाला विनाकारण दोष देऊ नका. चूक आपण करायची. पुष्कळ ख्रिस्ती लोक मी पाहतो, आपण चूक करायची आणि बिल त्याच्या नावावर पाडायचं. शैतानामुळं मी असं आहे, शैतानामुळं असं झालं, शैतानामुळं तसं झालं.
तुमच्या सहकार्याशिवाय, तुमच्या कोऑपरेशन शिवाय तुमच्या बाबतीत सैतान स्वतः काहीही करू शकत नाही. स्वतःला विचारा, मी सैतानाला माझ्या जीवनात शिरकाव करायला वाव दिलेला आहे का, संधी दिलेली आहे का? यहुदा, स्वतःच्या चुकांसाठी सैतानाला दोष देऊ नको. योहान 13:30 मध्ये वचन असं सांगतं की मग योहान 13:30, मग घास घेतल्यावर यहुदा लगेचच बाहेर गेला. नीट ऐका, मग घास घेतल्यावर यहुदा लगेचच बाहेर गेला. त्यावेळी रात्र होती. कृपा करून शब्दांकडे नीट लक्ष द्या. त्यावेळी रात्र होती. घास घेतल्यावर यहुदा लगेचच बाहेर गेला. त्यावेळी रात्र म्हणजे अंधार होता. आता हे शब्द रात्र हा फक्त बाहेरचं वातावरण दाखवत नाही, तर ती यहुदाच्या जीवनाची रात्र होती. यहुदाच्या जीवनातला अंधार ते दाखवत होता. यहुदा, तुझ्या भोवती अंधार आहे. आज आमच्यापैकी कितीतरी जण, काही जण कदाचित जीवनाच्या अंधारामध्ये असतील. कुणी म्हणत असेल, माझ्या जीवनामध्ये आनंद नाही, काही केलं तर माझ्या जीवनामध्ये काहीतरी रिकामं वाटतंय. होय, मी प्रभूला वचन दिलं होतं, परंतु काहीतरी झालं. प्रियांनो, आपल्या तारवामध्ये येशू आहे की नाही हे तपासून पहा. यहुदाने पहिला निर्णय चांगला घेतला, येशूचा शिष्य होण्या, परंतु नंतरचा यहुदाचा निर्णय जो होता तो म्हणजे येशूचा विश्वासघात करणं किंवा येशूला धरून देणं, दुसरा निर्णय. आता त्याच्या तिसऱ्या आणि शेवटच्या निर्णयाकडे पहा. अत्यंत वेदनादायी अशी निवड आहे ही. तिसरा आणि शेवटचा निर्णय, यहुदाने स्वतःचा नाश करून घेण्याचा निर्णय घेतला. मत्ती 27 वचन 3-4 जर आपण वाचलं तर तिथं लिहिलेलं आहे, तेव्हा तो शिक्षेस पात्र ठरवण्यात आला. असे पाहून त्याला धरून देणारा यहुदा पस्तावला आणि ते 30 रुपये घेऊन मुख्य याजक आणि वडील यांच्याकडे परत आणून म्हणाला, मी निर्दोष जीवाला धरून देऊन पाप केले आहे. ते म्हणाले, त्याचे आम्हाला काय, तुझे तूच पाहून घे. त्यांचं बरोबर होतं. इट्स युअर फ्युनरल जुडास, तुझं तूच पाहून घे. येशूला धरून देण्याचं पाऊल उचलण्यास त्यांनी त्याला बळजबरी केली नव्हती, तो स्वतः गेला होता. त्याला मी जर धरून दिलं तर तुम्ही मला काय द्याल? यहुदा, निर्णय तुझा होता, स्वतःहून तू पुढे आलास. प्रिय भावांनो, बहिणींनो, ऐका, येशूचा खऱ्या अर्थाने स्वीकार करायचा की नकार करायचा ही निवड तुमची स्वतःची असते. बरं, तुम्हाला कोणी बळजबरी करत नाही. यहुदाचा जो निर्णय होता त्याच्यामुळं त्याचा नाश झाला. बायबल आम्हाला सांगतं की त्याने जाऊन गळफास घेतला आणि पुढं रिकाम्या जागा आहेत. पुढं सांगितलं की त्याचं पोट फुटलं आणि तो मेला आणि त्या रक्ताचं शेत त्याला हकलदमा म्हणतात त्यांच्या भाषेत. म्हणजे ज्या वेळेला त्याने गळफास घेतला त्यावेळेला ती दोरी तुटली. कदाचित त्याचं वजन XYZ कारणामुळे वाढलेलं असेल, समजून घ्या. आणि म्हणून तो पडला, पोटावर पडला. आता वजन वाढलेलं म्हटल्यावर इथला आकार समजून घ्या. पोटावर पडला, ते फुटलं, तो मेला, त्याची आतडी बाहेर आली. रक्ताचं शेत किंवा रक्ताचं मोल देऊन घेतलेलं शेत. कारण त्याने ते पैसे फेकून दिले ना, ते म्हटले नाही हे मंदिरात कामाचे नाही, लोकांना उपऱ्यांना पुरण्यासाठी कुंभाराची जमीन घेतली. यहुदा त्याच्या निवडीमुळं त्याचा नाश झाला. आणि वाईट गोष्ट आहे, ज्या यहुदाची निवड लोकांना प्रभू येशूची प्रीती सांगण्यासाठी झाली होती, तो यहुदा येशूच्या प्रीतीविना मरण पावला. ज्या यहुदाची निवड येशूची क्षमा लोकांना गाजवण्यासाठी झाली होती, तो स्वतः पण क्षमा पावला नाही. कारण त्याला फक्त पस्तावा झाला, त्याने क्षमा नाही मागितली. तो यहुदा येशूने पुन्हा पुन्हा दिलेले इशारे न मानता मरण पावला. येशूचा शिष्य होण्यासाठी ज्याची निवड झाली होती, तो येशूचा शिष्य होण्याविना मरण पावला. त्याच्या जागी दुसऱ्याला नेमलं. आणि म्हणून ह्यांनी प्रार्थना केली, आपण वाचलं, हे सर्वांचे हृदय जाणणाऱ्या प्रभू,
आपले सेवक पद व प्रेषित पद सोडून आपल्या जागी गेलेल्या यहुदाच्या ठिकाणी ह्यातला कोणाला आम्ही नेमावं हे तू आम्हाला दाखव. आणि मग त्या मत्ती त्याची चिठ्ठी निघाली. यहुदा इस्कारियोत. किती मोठी शोककथा आज आम्हाला काय सांगत आहे. ज्या रात्री येशूला धरून देण्यात आलं ती रात्र आज आम्ही आठवतो, कारण त्या रात्री त्याने आपल्या शिष्यांच्या बरोबर भोजन घेतले आणि त्या भोजनामध्ये हा यहुदा देखील होता. प्रेषित 1:25 सांगतं की यहुदा आपल्या जागी गेला. आज आपण म्हणत आहात काय, मी येशूला वचन दिलं होतं पण मी मागं पडले. आपल्याला वाटत आहे का की आपलं आयुष्य हे यहुदाप्रमाणे झालेलं आहे? काय स्वतःला प्रामाणिकपणे सांगू शकता का की होय, माझं ढोंग पण यहुदासारखंच आहे, मी स्वतःला योग्य ठरवत आहे? प्रत्येक वेळी असे संदेश ऐकल्यानंतर कुठंतरी चुटपुट लागते, कुठंतरी जाणीव होते, पण पुन्हा आणि पुन्हा मी स्वतःचाच बचाव करत राहतो. मी प्रभूच्या वाणीविषयी बेफिकीर आहे, त्याच्या आवाजाकडे मी पाठ फिरवतो. प्रियांनो, जर असं असेल तर तो आज पुन्हा तुम्हाला संधी देत आहे, त्याच्यासमोर गुडघे टेकण्याची संधी देत आहे. त्याला म्हणा, प्रभू माझा ढोंगेपणा काढून टाक. विचारू नका, मी तर नाही ना, कारण तुम्हाला चांगलं माहीत आहे आणि त्याला देखील माहीत आहे. प्रभू मी स्वतःच खरं करत होतो, परंतु माझा हा स्वभाव, माझं स्वतःच खरं हा म्हणणारा माझा स्वभाव काढून टाक देवा. तुझ्याविषयी मी बेफिकीर राहू नये. प्रियानो, जी व्यक्ती प्रभू समोर गुडघे टेकते ना, ती व्यक्ती कोणत्याही माणसाच्या समोर ताठमानेने उभं राहू शकते. बरं, लूक 9:26 प्रभू येशू म्हणतो, जो कोणी माझी व माझ्या वचनाची लाज धरतो. लूक 9:26, जो कोणी माझी आणि माझ्या वचनाची लाज धरतो त्याची लाज मनुष्याचा पुत्र स्वतःच्या व पित्याच्या व पवित्र देवदूतांच्या गौरवाने येईल तेव्हा धरेल. एक शेवटची गोष्ट सांगतो, ऐका आणि मी संपवतो. जगदविख्यात चित्रकार लिओनार्दो द विन्सी यांनी प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांबरोबर केलेल्या शेवटच्या भोजनाचं चित्र रेखाटलं. जगप्रसिद्ध आहे. 15व्या शतकाच्या शेवटच्या काही वर्षांमध्ये लिओनार्दो द विन्सी द लास्ट सपर नावाचं कदाचित तुमच्याकडे पण असेल. ते चित्र काढत असताना ह्या जगप्रसिद्ध चित्रकार याने येशू ख्रिस्ताचं चित्र काढलं, त्याने शिष्यांचं चित्र काढलं. सगळे बरोबर तसे वाचन करून, अभ्यास करून, इतिहास पाहून, कल्पना करून, परंतु एक जागा रिकामी होती आणि ती म्हणजे यहुदा इस्कारियोतची. त्याचं कारण की त्याला यहुदा पाहिजे तसा मिळत नव्हता. त्याने शहरामधून फेरफटका मारला, त्याने गावामध्ये गेला, त्याने वेगवेगळ्या गल्ल्यांमध्ये गेला, शोधला, परंतु त्याला हवा तसा चेहरा काही सापडत नव्हता. करारी चेहरा, लालबुंद डोळे असलेला चेहरा, दाढीचे खुंट वाढलेला चेहरा, काळाकुट्ट झगा घातलेला चेहरा, हातामध्ये पैशाचा बटवा घेतलेला आणि लोकांना लुबाडण्यासाठी रेडी असलेला, दिसता क्षणी लोकांना वाटलं पाहिजे हाच यहुदा इस्कारियोत. शेवटी जवळजवळ 2 वर्ष चित्र, सत्यकथा आहे, लिओनार्दो द विन्सीच्या स्टुडिओमध्ये पडून होतं. एक शेवटचा ट्राय द्यायचा म्हणून त्याने पुन्हा बाहेर पडला. झोपडपट्ट्यांच्या गल्ल्यामधून फिरत असताना एक दिवस अचानक एक व्यक्ती त्याच्या समोर आला आणि त्याच्या समोर ती व्यक्ती आल्याबरोबर लिओनार्दो द विन्सी थबकला आणि म्हटला, हाच जसा पाहिजे तसा परफेक्ट 2 वर्षाच्या प्रदीर्घ वाट पाहिल्यानंतर त्याला मिळाला. त्या माणसाला तो म्हटला, एक काम कर, मी हा माझा पत्ता देतो, माझा स्टुडिओ आहे, उद्या सकाळी 10 वाजता तू ये, मी तुला पैसे देईल. त्याला काही ॲडव्हान्स पैसे दिले, नक्की ये. तो माणूस दुसऱ्या दिवशी आला. लिओनार्दो द विन्सीने त्याला समोर बसवलं, खुर्चीवर बसवलं आणि त्याला सांगितलं, बिलकुल हलू नको, असाच थांब, अगदी असाच चेहरा ठेव, काही कृत्रिमता दाखवू नको, जसं आहेस तसं सांग, मी सांगत नाही तोपर्यंत हलू नको. आणि सगळं त्याचं चित्र त्या रिकाम्या जागेमध्ये लिओनार्दो द विन्सी रेखाटायला लागला. सगळं चित्रकार डोळे सगळ्यात शेवटी काढतात
आणि त्याचे डोळे बारकाईनं पाहण्यासाठी आपला ब्रश घेऊन लिओनार्दो दा विन्सी जरा जवळ आला. त्याच्या डोळ्याच्या रिंकल्स पाहत होता आणि अचानक लिओनार्दो दा विन्सी त्याला म्हटला, अरे गृहस्थ, आपण आधी भेटलो होतं का? आणि तो पण म्हणतो, हो सर. लिओनार्दो दा विन्सी म्हणतो, नाही रे, मी मजाक करतो, पाठीमागे आले. नाही सर, आपण भेटलो होतो. हां, आपण भेटलो, कुठे, केव्हा? सर, काय सांगायचं तुम्हाला, काय झालं रे, 2 वर्षापूर्वी ह्याच स्टुडिओमध्ये आपण भेटलो होतो आणि माझ्याकडे बघून तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचं चित्र काढलं होतं. आज तुम्ही मला यहूदा इस्कारियोत म्हणून बोलावलेलं आहे. प्रियांनो, काय झालं? कालचा येशू ख्रिस्तासारखा दिसणारा माणूस आज यहूदा इस्कारियोत बनला. तुम्ही चांगली सुरुवात केली असेल तरी शेवट चांगलाच होईल याची खात्री देता येत नाही, आणि म्हणून शेवट चांगला होईल याची हमी देता येत नाही. म्हणून लक्ष द्या, शेवट चांगला होण्यासाठी एकच उपाय आहे, एकच मार्ग आहे, आणि तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला कायम शेवटच्या श्वासापर्यंत बिलगुल राहणं. जर दुरावला असेल तर क्षमा मागून परत फिरणं आणि त्याच्याबरोबर समेट करणं. आपला जीवितक्रम त्याला सोपवून द्यावा, ह्याच्यासाठी आज नव्यानं देवबापाने तुम्हाला आणि मला ही संधी दिलेली आहे की ह्या पवित्र मंदिरामध्ये आजच्या दिवशी येऊन त्याचं वचन ऐकावं. काय त्याची आज्ञा पाळायला तयार आहात का? त्याच्या अधीन राहा, आपली अंतःकरणं उघडा. तुम्ही म्हणूच शकत नाही की माझा दोष मला माहित नाही. उपासना संगीतामध्ये एक गीत आहे, माझे दोष मजला दिसले प्रभू येशूने दाखविले. आपले अंतःकरण उघडा. आपण प्रत्येकाला आपल्या स्वतःला जिवंत देवाच्या बरोबरचे आमचं नातं कुठं आहे हे आम्हाला चांगलं माहित असतं. तुम्ही म्हणत असाल, मी फार मागे गेलो होतो, आणि म्हणून लक्ष द्या, त्याच्या अधीन राहा, त्याच्या अधीन राहा, त्याच्या आज्ञा पाळा. कदाचित तुम्ही म्हणत असाल, बाहेरून मी फार छान दिसते, सगळ्यांना वाटतं की मी फार धार्मिक आहे, मी खूप चांगला ख्रिस्ती आहे, मी खूप चांगली ख्रिस्ती आहे, परंतु माझ्या जीवनामध्ये गुप्त गोष्टी आहेत. कदाचित तुमचं अंतःकरण आता तुम्हाला सांगत असेल. प्रियांनो, आज संधी आहे, आपल्या तारवाचं सुकाणू प्रभूच्या हाती द्या. आपल्या तारवाचं सुकाणू प्रभूच्या हाती द्या. तसं केलं तरच आपण सुरक्षित राहू शकतो. त्याला म्हणा, हे येशू, हे प्रभू, मी चुकलो, मी तुझा स्वीकार केला होता, परंतु मी विरोधी झालो. यहूदाप्रमाणे मला तो शेवटचा टोकाचा निर्णय घ्यायचा नाही आणि नाश व्हायचा नाही. पवित्र लेकरांच्या अंतःकरणाशी तू ह्या वेळेला थेट बोललेला आहेस. आम्हा सर्व तुझ्या प्रिय लेकरांच्या विषयीच्या तुझ्या योजना आहेत, त्या आमच्या कल्याणाच्या आहेत, आमच्या भावी आयुष्याविषयी आशा देणाऱ्या आहेत. म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. जे वचन तुझ्या लेकरांनी आता ऐकलेलं आहे त्याद्वारे त्यांना पुन्हा तू शुद्ध केलेला आहेस. आभार मानतो. जितक्यांनी पुन्हा आपल्या अंतःकरणपूर्वक तुला आपलं समर्पण पुन्हा केलेलं आहेस, त्यांची आरोळी तू ऐकलेली आहेस.
तू इतका कठोर नाहीस की त्यांना ओलांडून पार जावंस. प्रभू, माझी खात्री आहे की त्यांचा तू स्वीकार करत आहेस. तुझं गौरव त्या प्रत्येकाच्याकडून करून घे. तुझी योजना आणि ज्या उद्देशानं तू त्यांना निर्माण केलंस तो तुझा उद्देश त्यांच्या जीवनामध्ये पूर्ण कर आणि तुला गौरव मिळू दे. तुला मान, सन्मान आणि गौरव देतो आणि प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त आमचा तारणारा ह्याच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. धन्यवाद. देव बाप तुम्हाला आशीर्वाद देव. प्रेस गॉड.